काही कळत नसत तर मी त्यांना त्रास द्यायचा, इकडून हाना तिकडून हाना. त्यांनी इथं आणून मृदंग ठेवला आणि मलाच म्हणले कुठं हाणायचं तिथं हाण. मग मी म्हणायचं या या भरत महाराज मला कुठं येत आहे का, येत नाही तर गप कीर्तन कर, का ताण द्यायला त्यांना. आणि तुम्ही पण घरी पुरुष मंडळीने घरी गेल्यावर बायकोला एक तुमचं ठरलेलं राहतं, अशी भाजी कर तशी भाजी कर, अशी भाजी कर तशी भाजी कर. बायकोने एका दिवशी हाताला धरून स्वयंपाक रूम मध्ये नेलं आणि तुम्हाला जर तिनं म्हणली आजची फोडणी तुम्ही टाका आणि तुम्हाला हवी तशी एकदा करा आणि कशी करायची ती मला हे कळू द्या. मग तिथं म्हणजे हे मला कुठं येत नाही तर गिळवर घरची नको ताण देऊ तिला. गोड 2-3 वाक्य गोड सांगतो. मला काय कळतं हे आयुष्यभर नाही कळलं तरी चालेल, मला काय कळत नाही हे आधी मला कळलं पाहिजे. ज्या दिवशी मला काय कळत नाही हे मला कळत त्या दिवशी मला कळायला सुरुवात झाली असं म्हणायचं. हे मी कळण्यासारखंच बोललोय, तुम्हाला कळलं असलं तर ठीक, नाही कळलं तर कीर्तन संपेपर्यंत नक्की कळलं. कीर्तन संपेपर्यंतही नाही कळलं तर कळून घेण्याकरता भरत महाराजांना कळवा, ते तुम्हाला कळवून देतील. विठाला त्यांचं एक असं गोड वाक्य होतं, बऱ्याच वेळेला वेळेवर आल्यामुळे वेळ वाया जात असल्याचा अनुभव वेळोवेळी येतो, म्हणून माणसे येताना वेळ करतात. आणि खऱ्या अर्थानं वेळ करून आलेली माणसेच वेळेवर आलेली असतात. तुम्ही उशीर आलात म्हणून वेळेवर गेल्यामुळे वेळ वाया जात असल्याचा अनुभव वेळोवेळी येत असल्यामुळे बरीच माणसे वेळ करून येतात आणि खऱ्या अर्थानं वेळ करून आलेली माणसेच वेळेवर आलेली असतात. वेळेवर आलेली मात्र वेळ वाया घालवतात. विठाला मला नाते सांगायचे होते. प्रापंचिक जीवनामध्ये महत्वाचा केंद्रबिंदू स्वतःला मानण्यापेक्षा केंद्रबिंदू समोरच्याला ठरवा. आणि मी तर म्हणतो महाराज, इंग्रजी येत नसलं तर 2 शब्द शिकूनच घ्यावे. सगळ्या बायका असो पुरुष असो आपले 2 शब्द पाठ पाहिजे, थँक्यू आणि सॉरी. आपली चूक नसली तरी सॉरी म्हणायला शिका आणि गरज नसली तरी थँक्यू म्हणायची सवय ठेवा. बायकोनं चहा जरी आणून दिला तर थँक्यू बरं एवढं म्हणायचं. आणि आपल्याकडून नाही सांडला तर टेबलावर सांडला होता तर सॉरी म्हणायला शिका. भांडणच होत नाही महाराज. गुन्हा व्हायच्या आधी सॉरी म्हणायला शिका आणि कोणी आपल्यासाठी चांगलं करण्याच्या अगोदर थँक्यू म्हणायला शिका. 80% भांडणं इथंच मिटून जातात. विठाला बघा, संसार इतका सहज आहे, फक्त करता आला पाहिजे. अवघाची संसार गोव्या म्हणायच्याच का नसत्या, जे जे भेटे भूत ते ते मानिजे. भेटणारं प्रत्येक भूत भगवंत आहे, तर आपल्या नात्यात येणारा प्रत्येक घटक भगवत स्वरूप म्हणून आपल्याला पाहता आला पाहिजे. जिव्हाळा आहे हा नात्यातला, पती पत्नीचा जिव्हाळा, भावा भावाचा जिव्हाळा. डॉक्टर
हे सगळं करून घेतायत ते. हा जिव्हाळा, ते हयातवरही त्या दोघांनी जिव्हाळा जपला, मृत्यू पश्चातही जिव्हाळा भावानं जपून हा अट्टहास. खरं तर ही घटना आगंतुक आहे, अचानक घडलेली. आणि आणखी डॉक्टर आपल्या सगळ्यांना 25-30 वर्ष हवे असताना त्यांचं आपल्यातून जाणं झालंय. पण तरीही गेले, आगंतुक गेले, घटना घडून गेली, तर माझ्या भावाचं धर्मशास्त्राला अनुरूप असलेलं काही शिल्लक काम राहता कामा नये. अग्निसंस्कार आहे, पिंडदान आहे, गोड जेवण आहे, श्राद्धविधी आहे. तर हे सगळं माझ्या भावाचं मला करता आलं पाहिजे, माझ्याकडून ते झालं पाहिजे. माझ्या मनात ती रुखरुख नको राहील. उद्या माझ्या पुतण्यानं, आज त्याचं वय कमी वयाचं आहे, मग त्याला वाटायला नको माझ्या काकांनी माझ्या बाबांचं तसंच ठेवलं. हा जिव्हाळा आहे, हे नातेसंबंध आहे, भावाभावाचं नातं. डॉक्टर साहेबांनी सगळ्या भूमिका जगल्या मला. एक पित्याच्या भूमिकेत होते, पतीच्या भूमिकेत होते, भावाच्या भूमिकेत होते, पुत्राच्या भूमिकेत होते. आमच्या आत्या अभिमानानं सांगायच्या, डॉक्टर झाल्यापासून जेव्हाही तळणीला गेलं, आत्याची आधीमध्ये कुठं टोकवाडीत भेट झाली, त्यांचा विषय निघायचा. मला म्हणायच्या, मुंबईला गेला तर जा, आपले डॉक्टर आहेत, आपले डॉक्टर आहेत. एकदा त्यांनीच मला सांगितलं होतं, ते डोक्यात होतं, म्हणून पेशंट पाठवायच्या वेळेला मला पक्की आठवण होती. मी आपल्या बांगर सरांचा नंबर संतोष मुंडेंकडून घेतला डॉक्टरांकडून, आणि बांगर सरांकडून गित्ते सरांचा नंबर घेतला आणि पेशंट दिले पाठवून. घरच्या माणसासारखी काळजी घेऊन व्यवस्थित ऑपरेट करून त्या पेशंटला सुखरूप गावाकडे पाठवण्याचं काम त्यांचे. एकच म्हणून नाही महाराज, अशा हजारो लोकांच्या उपयोगाला पडलेलं ते जीवन. आज ह्या कुटुंबामध्ये तो एक माणूस नाही. लोक म्हणतात महाराज, एक माणूस नसला म्हणजे काय झालं. तुम्हाला एक गोड वाक्य सांगतो, मान्य आहे, 1000 लोकांमध्ये एक माणूस कमी झाला म्हणजे फरक पडत नाही, पण 999 तिथं उभे केले तरी त्या एका माणसाची बरोबरी होत मान्य. एका माणसानं फरक पडत नाही हे जरी खरं असलं तरी त्या एकाची बरोबरी लाख माणसं उभे करून सुद्धा करता येत नाही, हेही बरोबर आहे. आज त्या लेकरांच्या जीवनामध्ये काका आहेत, त्याला जीव लावून सांभाळणारे मामा आहेत, त्याचे बंधू आहेत, त्याच्या मित्रपरिवार आहे. पण ह्या सगळ्या चेहऱ्यांमध्ये तो फोटोतला चेहरा त्याला कुठं दिसेल, तो फक्त त्याला फोटोतच दिसेल. प्रेमानं हात मारणारा, चुकलं तर कान धरणारा, पाठीवरून हात फिरवणारा बाप आज त्या लेकराच्या जीवनात आहे का सांगा. म्हणून लाख उभे केले तरी त्या एका माणसाची बरोबरी होत नाही. एक माणूस नसल्यानं जास्ती फरक पडत नाही, पण त्या जवळच्या लोकांच्या जीवनात त्या व्यक्तीची बरोबरी करणारं व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यात पुन्हा लाभत नाही. जेव्हा पुरुष बापाच्या भूमिकेत, पुरुषाच्या सगळ्या भूमिका समजून घ्या, मला त्याची घुसमटही समजून घ्या. तो जेव्हा तरुण असतो, लग्न नेमकं झालेलं असतं, 2-4 वर्षानंतर तो कैचीत अडकलेला असतो. आईचं मन सांभाळू की पत्नीचं सांभाळू, थोडं आईनं पत्नीनं त्याला समजून घेण्याचाही कधीतरी प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या दोघींचं खरं आहे, मान्य आहे, पण त्याचंही एक वैयक्तिक जीवन आहे, त्याचाही थोडा विचार तुमच्या दोघीकडून झाला पाहिजे. आणि हे सगळीकडेच आहे बघा, हे जनरेशन गॅप आहे. सूनबाईचं वय आणि सासूबाईचं वय ह्याच्यामधला जो फरक आहे, या जनरेशन गॅपमुळे त्या काळाचे ते विचार आहे. प्रत्येक सासूची एक तक्रार आहे, आमच्या काळात असलं नव्हतंच ग बाई, तुझ्या काळात असं असेल कसं, तुझा काळ तो होता, आता काळ बदलला. साहजिक घटना आहे त्या. काळानुरूप विचार बदलतात, माणसांचे स्वभाव बदलतात, चालीरीती बदलतात. तुम्हाला ऍडजस्ट करून घेता आलंच पाहिजे. दोघींनी एक महिलांची तक्रार सांगतो तुम्हाला, ती ज्या वेळेला सून असते त्यावेळेला तिला सासू चांगली भेटत नाही, आणि ती ज्या वेळेला सासू होते तेव्हा तिला सून चांगली भेटत नाही. ती ज्या वेळेला भाऊजाई होते तेव्हा तिला नणंद चांगली भेटत नाही, आणि ती जेव्हा नणंद असते तेव्हा तिला भाऊजाई चांगली भेटत नाही. कोणीच वाईट नाही. जो तो आपापल्या स्वभावाने आणि जो तो आपापल्या संस्काराने वागतोय. तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करायला शिका. जेव्हा आपण
प्रपंचाचा गाडा पुढे ढकलायचा असेल तर तडजोडीशिवाय पर्याय नाही. मग भावाभावाचा असो, बहीण भावाचा असो, बाप लेकाचा असो, नाही तर पती पत्नीचा असो, नातं टिकवायचं तर 2 पावलं मागे येऊन तडजोड करायची सवय प्रत्येकाला असलीच पाहिजे. कधी आम्ही तुमच्याकडून सन्मान घेतो, मोठे मोठे हार घेतो, पण कधीतरी आम्हालाही घरी हातानं ग्लास भरून घेण्याची वेळ येते आणि त्याच्यात आम्ही कमीपणा वाटून द्यायचा नाही. आम्ही मंडपात बसायला उशीर आमच्याजवळ बिसलेरी बाटली आणणारे लोक आहेत. आम्ही घरात बसायला उशीर फ्रूट आणून ठेवणारे लोक आहेत. काय हवं काय नको म्हणून 4-4 माणसं उभे आहेत. हा महाराजपणाचा तोरा आम्ही घरी मिरवायचा नाही. समाजासाठी आम्ही महाराज असलो तरी तिच्यासाठी आम्ही तिचा नवराच आहे आणि तिचंही तुमच्यासारखंच असतं आमच्या ह्यांना. ती पण एक स्त्रीच आहे ना, ती ह्याच जगातली आहे. ती काही दुसऱ्या जगातून आलेली नाही. त्यामुळं आम्ही 2 पावलं मागे घ्यायची सवय आम्हाला सुद्धा असली पाहिजे. जीवन कुठल्याही क्षेत्रात व्यतीत करा, नाते संबंध जपायचे तर 2 पावलं माग आणि तडजोडीची सवय आवश्यक आहे. डॉक्टर साहेबांकडे एक बाप म्हणून बघा बरं, त्या लेकराच्या साठी त्या बापाचं काय योगदान, विचार करा. तुम्ही निरीक्षण करा महाराज. आई आणि बाबांमधला फरक सांगतो एकाच मिनिटात. महिला मंडळ, तुम्ही लेकराला कडेवर घेता, चूक आहे का बरोबर आहे? आई लेकराला कडेवर घेते, निरीक्षण करा. बाप लेकराला बोला ना खांद्यावर घेतो. फरक इथंच आहे महाराज, दृष्टीतला आणि विचारातला फरक इथंच आहे. आई थोडासा मर्यादित विचार करते आणि बाप मात्र व्यापक विचार करतो. बाप करी जोडीने पुराचे मोडे, बाप करी जोडीने पुराचे मोडे, व्यापकत्व बघा. आई मुलाला कडेवर घेते, तिचे विचार मर्यादित आहे. तिचं एकच म्हणणं आहे, मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. बाप मात्र फार दूरचा विचार करतो. उभ्या आयुष्यात मला जे दिसलं नाही ते सुद्धा माझ्या लेकराला पाहता आलं पाहिजे, म्हणून बाप लेकराला खांद्यावर घेतो. खांदा फक्त व्यावहारिक घेऊ नका, हा खांदा वैचारिक घ्या. वैचारिक खांद्यानं तो लेकराला तितक्या उंचीवर नेत असतो, कारण त्याला उंचावरचं दिसावं. अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला. तू मोठा हो म्हणणारे तुम्हाला लाखानं भेटतील, पण तू माझ्यापेक्षा मोठा हो असं म्हणणार तुम्हाला कोणीही भेटणार नाही. भरत महाराज, शेजारचा मोठा झालेला सगळ्यांनाच आवडतो, पण तो माझ्यापेक्षा मोठा होत असेल तर मला सहन होत नाही. क्षेत्र कोणतंही असो, माझ्यासोबत एखादा आहे, तो मोठा होतोय, मला आनंद वाटेल. तुम्हाला एक सांगू का, मला जी माणसं मोठं होण्याकरता आधार देतात, जी माणसं मोठ्या होण्याकरता आधार देतात, कालांतरानं तीच माणसं आपण मोठं झाल्यावर पाय खेचायला सुद्धा पुढे असतात. भारताला कुठल्या खेळात पदक मिळो अगर नाही मिळो, पण ऑलिम्पिकमध्ये जर कबड्डी ठेवली तर ऑलिम्पिक हमखास भारताचंच असणार. लिहून घ्या माझ्याकडे. खो खोचं सुवर्ण पदक मिळणार नाही, पण कबड्डीचं मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण खो खो मध्ये पुढच्याला पुढं जा म्हणायचं असतं आणि कबड्डीत पुढच्याला तंगडे खेचण्यामध्ये भारत एवढा जगात कुठला देश प्रवीण आहे. सगळ्यात प्रवीण जर आम्ही कशात असू तर खेचण्यामध्ये. त्या भारतातही महाराष्ट्राचे जर जास्त निवडले तर मग तर बोलायचंच नाही.
आणि त्याच्यातही बीड जिल्ह्यातले निवडले तर मग तर पदक हमखास आपलंच आहे. कसा पुढे जातोय बघतोच, ह्याचे तगडेच ओढतो. हा कबड्डीचा खेळ सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्राला त्यातले त्या बीड जिल्ह्याला चांगला जमतो. मी काय म्हणतो महाराज, पुढे जाणाऱ्याने एक काम करा ना, पुढे जाणाऱ्यानं मागच्याला हात द्या. ह्याच्यात दोन गोष्टी होतील. पुढे जाणाऱ्यानं जर मागच्याला हात दिला तर मागचं फरफटत का होईना त्याच्याबरोबर प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा मेन फायदा सांगतो, त्याचे दोन्ही हात आपल्या हातात आल्यामुळं त्याला आपले तगडे खेचायची संधी सापडणार नाही. म्हणून पुढच्या मागच्याला हात घ्यायचा, आपले तगडे खेचणार नाही, ते फरफटत आल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या, माझा मुद्दा आहे. तुम्हाला कोणीच म्हणणार नाही तू माझ्यापेक्षा मोठा हो. एक वाक्य आहे का, जगाच्या पाठीवर तू माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे असं म्हणणारं तुम्हाला कोणीच सापडणार नाही. असं म्हणणारं फक्त एकच व्यक्तिमत्व असतं, त्याला बाप असं म्हणतात. कुठल्याही बापाला वाटतं माझ्यापेक्षा माझा पोरगा मोठा झाला पाहिजे. आज महाराष्ट्रात 3चे 6 जे झालेत ते माझं पोरगच पुढं आलं पाहिजे म्हणून झाले. प्रत्येकालाच वाटलं माझ्यानंतर माझाच पोरगा असला पाहिजे, आणि पोरगा नसला तर माझी पोरगी असली पाहिजे. त्याला अपवाद आपण सुद्धा नाही येत. सत्य ते सत्यच आहे. बरं झालं 12 वर्षानंतर का नाही राखी बघायला मिळाली, आम्हाला समाधान झालंय. विठाला जाऊ दे, तप गेलं म्हणायचं वनवासात. हे सगळ्याच्याच महत्वाकांक्षा आहेत. माझ्यानंतर माझा मुलगाच असला पाहिजे, मुलगा नसेल तर माझी मुलगीच असेल पाहिजे. दोष त्यांना देऊ नका, प्रवृत्तीला देऊ नका, हा सृष्टीचा नियम आहे. माझ्यानंतर माझ्यापेक्षा मोठ्या पदावर माझा पोरगा विराजमान झाला पाहिजे, ही प्रत्येक बापाची भूमिका आहे. आज त्या लेकराच्या जागेवर उभा राहून विचार करायचा, डॉक्टरांसारखा बाप त्या लेकराच्या जीवनात नाहीये. आज ती त्याची उंची त्याला मिळावी आणि त्या उंचीवर त्याला जाता यावं म्हणून प्रयत्न करणारं जीवन आज ह्या लेकराच्या जीवनातून वजा झालंय. त्या लेकराच्या जागेवर उभा राहून विचार केल्यावर त्या व्यक्तीचं महत्व आपल्या लक्षात येतं. विठाला व्यवहारात नाती महत्वाची, परमार्थातलं नातं परमात्म्याशी. परमार्थ इतका गोड व्हावा महाराज. ठेवका, गुरुसाठी शिष्य तळमळणं नवलाची गोष्ट नाही. शिष्यासाठी गुरुच्या अंतःकरणात तळमळ निर्माण झाली पाहिजे, नवल तिथं आहे. देवासाठी भक्त तळमळणं नवलाची गोष्ट नाही. भक्ताच्या भेटीसाठी देवाच्या अंतःकरणात तळमळ निर्माण झाली पाहिजे, नवल इथं आहे. परमार्थ या उंचीचा करायचा की आपण 8-10 दिवस नाही भेटलो तर त्या विटेवरच्या पाषाणाच्या मूर्तीच्या अंतःकरणाला पाझर फुटला पाहिजे आणि तिच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. हा मला भेटायला का आला नाही. विठाला तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे. जेव्हा देवाच्या भेटीला वेळ करतात, एखाद्या प्रसंगात तुकोबारायला जाणं नाही झालं त्यावेळेला देवाच्या डोळ्याला धारा लागायची. आज माझा तुकोबा का आला नाही, आज माझा ज्ञानोबा का आला नाही, आज माझा नामा मला का दिसला नाही. अर्जुनासाठी भगवंत ढसाढसा रडायचे. काय गोड ओव्यात ज्ञानेश्वरी माऊलींनी सगळ्यात मोठा प्रेमाचा अधिकारी अर्जुनाला ठरवलं. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरूप, कैसे पार्थ येणे सर्वोत्तम पुण्य केले. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. आमचे गुरुवारी ओवी सांगायचे, मला टप 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 रडायचे. बोले बाबा ही ओवी सांगताना काय त्या अर्जुनाचं पुण्य असेल बुवा म्हणायचं. अर्जुन रुसायचा तेव्हा देव खाली मान घालून त्याचं रुसणं ऐकून घ्यायचा आणि मग हळूच अर्जुनाच्या हनवटीला हात लावून अर्जुनाची समजूत काढायचा. अर्जुन रागवायचा, देव खाली मान घालून ऐकायचा. ज्ञानोबाराय म्हणतात काही नाही, अर्जुनाचं देवाला वेड लागलं होतं. वेड ओवी ऐका. तो कोपे तरी निवांत साहे,
तो रुसे तरी बुजावीत जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. वेडा झाला वेडा झाला, देवाला वेड करणार. बघा तुम्ही संसारातही गोडवाय हो, फक्त तो घेता आला पाहिजे. पुरुष मंडळी ऐकून घ्या. 4 दिवस जर आपण घर सोडून बाहेर गेलो तर घरच्या माणसांना अन्न गोड लागलं नाही पाहिजे. आपल्या आठवणीत ते त्यांचे चेहरे सुकले पाहिजे आणि आपली वाट पाहण्यामध्ये ते जेवायचं विसरून गेले पाहिजे. अर्धा किलो वजन कमी झालं पाहिजे. होत आहे का असं? घरचे तर वाटच बघू नये. ही पिढा 4-8 दिवस कुठं गेली तर लई बरं होईल. आपलं वागणंच तेवढं चांगलं आहे. मी का आपला पुरुषी अहंकार थोडा बाजूला ठेवायचा हो. घरी गेलो की आपला तो अहंकार जागा होतो. बायकोवर डाफरायचं, लेकरांना किरकिर. अरे तुम्ही काय हिटलर आहे का जेलर आहे? ते लेकरं तुमच्या घरातले कैदी नाही आहेत, ते तुमचे लेकर आहेत. कमी जास्त होत राहत. एक तक्रार करू लागली आई काल परवाच, महाराज ह्याला काही सांगा. म्हणलं का? गप्पच बसत नाही, नुसतं उड्याच मारते. म्हणलं मग काय त्याचा बाप उड्या मारेल का? अरे ती वयच आहे त्याचं उड्या मारायचं, मारू दे त्याला उड्या. महाराज आम्ही असेही लेकरं बघितले जे हलत नाहीत, डुलत नाहीत, गप्प भितडाला बसून असते. अरे ते काय लेकरं झाले का? ते गणपती झाला 10 दिवस बसविलेला. अरे लेकरू म्हणलं की ते किती चंचल असलं पाहिजे. अधिक मैदानावर खेळायला गेलंच पाहिजे. हो का गड्या? मी 12वीचा पेपर, 12वी सायन्सचा वैद्यनाथ कॉलेजला माझं प्रॅक्टिकल होतं. इथंच एक सूर्यवंशी सर म्हणून आहेत, इथंच राहतात, या समोरच्या गल्लीत राहतात. बॉटनी, झोलाची बॉटनी, ते दोघंही होते. मी प्रॅक्टिकल 2 वाजता आणि नाथऱ्याला क्रिकेट मॅच, फायनलला टोकवाडी उतरली आणि मी आपला ओपनर बॅट्समॅन. मी पोरांना म्हणलो टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घ्या, फिल्डिंग करू, बॅटिंग करून जेवढ्या रन तुडविता येतील तेवढ्या तुडवितो आणि आउट झालो की प्रॅक्टिकलला जातो. आणि तेच केलं मला. अगोदर फिल्डिंग घेतली, 16 ओव्हरचा मॅच, फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग केली. पुन्हा पहिल्यांदा बॅटिंगला गेलो, पहिल्या 5 ओव्हर खेळून काढल्या, आउट झालो. त्यावेळेस गाडी का काय मारा, सायकलला पाहिलं 2:15 तर पेपरला. हो का? लेकर आहे ना, त्याचं ते कामच आहे ना, तो खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे. तुम्ही हिटलर नाही, तुम्ही जेलर नाही, तुम्ही घरी घर चालवताय, जेल चालवत नाही. अहो काय काय लेकरं तर महाराज बापाच्या भीतीनं उलटे पुस्तकं धरायले असं बघत येत. आलं रे बाबा. बर पोरं तर पोरं, म्हातारी पण घाबरायली, पोराला घाबरायली. दिवसभर गप्पा मारणारी म्हातारी ते यायच्या टायमाला घरात येते आणि उगं जप माळवडीत बसते. देवाच्या प्राप्तीसाठी नाही, त्याच्या बेनं गेलं. म्हातारा झालं तरी महाराज ताटा ह्याचा जायना करीतच घरी येत आहे. सुना निवडलेले तांदूळ निवडीत बसायला आलं म्हातारा म्हणून.
इतका कुठं दरारा असतो काय? प्रेम द्या, प्रेमानंही शिकवताय. नजरेत जरब पाहिजे, भीती अवश्य असावी तुमची कुटुंबाला, पण ती आदरयुक्त भीती असावी. दरारा काय कामाचा आहे? इतका जीव तुमच्यावर त्यांनी टाकावा व्यवहारात, तितकाच जीव देवानं तुमच्यावर टाकावा परमार्थात. विठावा डॉक्टर साहेबांबद्दल 2 महत्वाची वाक्य सांगायची. ठेवता आपल्या वाट्याला काही भूमिका आल्या, त्या भूमिका आपण पार पाडायच्या. बदने सर आहेत, ते प्रोफेसर झाले, PhD झाले, ते त्यांच्या वाट्याला ती भूमिका आली, त्यांनी रास्त जगले, 4-2 पुस्तकं प्रकाशित केले, लेखक म्हणून नावारूपाला ते आले, व्याख्याते म्हणून आज फिरतात, त्यांची भूमिका ते जगतात. भरत महाराजांनी ठरवलं, मर्दम आपल्या गेल्यावर दूरदर्शन रेडिओला बातमी आली पाहिजे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखावज वादक. एवढंच पुरुष नाही, भूमिका आहे ना, ती जगली. आमच्या अण्णाने ठरवलं, अण्णाला बळच 2दा फेटा बांधला लोकांनी. अण्णा म्हणले फेटा बांधणं आपलं काम नाही, खुर्चीवर बसून का होईना पण चालीच म्हणणार म्हणजे. ते त्याच्या भूमिकेसाठी आले. डॉक्टरांची भूमिका होती आरोग्य, लोकांना आरोग्य देणं, रुग्णसेवा. प्रत्येक ऑपरेट करणाऱ्या डॉक्टर सोबत भूलतज्ञ म्हणून उभा राहणं आणि त्या पेशंटची काळजी घेणं. येताना रडत आलेला पेशंट जाताना हसत गेला पाहिजे. येताना वेदनेनं तळमळणारा पेशंट जाताना वेदना रहित प्रसन्न चेहऱ्यानं माझे आभार मानून गेला पाहिजे. भूमिका त्याच्या वाट्याला ती भूमिका. कोणाला राजकीय भूमिका मिळाल्यात, कोणाला सामाजिक मिळाल्यात, कोणाला शैक्षणिक मिळाल्यात, कोणाला आध्यात्मिक मिळाल्यात. मी शिकलो महाराज, BA केलं, MA केलं, MA केलं, PhDचा प्रबंध लिहिला, ॲज अ सिनियर लेक्चर म्हणून 8 महिने कामही केलं. पण हे सगळं केल्यावर माझ्या ध्यानात आलं, आपलं काम तिकडं नाही, इकडंच आहे. मग ह्याच्यातच 12 वर्षे झाली, 18 वर्षे झाले, आता 24 वर्षे झाले. तप झालं की संधी मिळतच राहते. 1.5 तप ज्या वेळेला माझं पूर्ण झालं, जी टॉकीजनी दखल घेतली, चॅनलवरून कीर्तन करत गेलो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहीत झालं. आज एक जिल्हा महाराष्ट्रातला सोडला नाही, मी जिथं जात नाही. विदेशात आमची प्रवचनमाला, आता फेब्रुवारीच्या एंडला दुबईला जायचं आहे आम्हाला. 4 दिवसीय प्रवचनमाला ज्ञानेश्वरी निरूपणासाठी. दखल घेतल्या गेली. तुम्ही एक मार्ग धरा, तपेन दैवत दिधल्यावी. भूमिका आहे, फक्त आपला घोटाळा सांगतो. आपण नाटकात काम करणारे अभिनेते आहोत. आपलं नाटक 3 अंकांचं. हे पडद्या रंगमंचावरचं जसं 3 अंकी आहे, तसं आपलं किती अंकी आहे बघा ना तुम्ही. बालपण, तरुणपण, म्हातारपण, 3 अंकी नाटक आहे. 3 अंकानंतर पडदा पडणार आहे. तिकडं तो पडदा पडतो, इकडं मरण नावाचा पडदा पडणार आहे. ऐका, त्या नाटक करणाऱ्या अभिनेत्याचं स्क्रिप्ट हातात आहे, त्याला पुढचा सीन काय सादर करायचा हे अगोदर माहीत आहे. आपण मात्र त्या बाबतीत अनभिज्ञ आहोत. आपला पुढचा सीन काय हे आपल्याला माहीत नाही. आपला रायटर, डायरेक्टर अँड प्रोड्युसर वर बसलाय. आपलं स्क्रिप्ट आपल्या हातात नाही, त्याच्या हातात आहे, आणि त्यानं आपलं पुढचा सीन लिहिलाय. मग आता सोमेश्वर नगर मधलं कीर्तन संपल्यावर आपण पंक्तीमध्ये बसायचं का दवाखान्यातल्या बेडवर जाऊन पडायचं, हा सीन आपल्या हातात नाही. आपण इथून उठल्यानंतर गाडीत बसायचं की चौघाच्या खांद्यावर झोपायचं, हा सीन आपल्या हातात नाही. घरी जाऊन बायकोसोबत गप्पा मारायच्या का चौकात जाऊन मित्रासोबत चहा घ्यायचा का बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करायचा, पुढचा सीन आपल्याला माहीत नाही. म्हणून एक ध्यानात ठेवा, सध्या जो सीन आपण करतोय तो सीन इतका ताकदीनं सादर करायचा आहे. पुढचा सीन कोणाला माहित आहे, करायला मिळणार आहे का पडदा पडणार आहे. तेव्हा एक गोड वाक्य सांगतो, जीवनाच्या रंगमंचावर आपल्या वाट्याला आलेली भूमिका इतक्या ताकदीनं पार पाडायची. जीवनाच्या रंगमंचावर आपल्या वाट्याला आलेली भूमिका इतक्या ताकदीने पार पाडायची की मृत्यू नावाचा पडदा पडल्यानंतर सुद्धा आपल्यासाठी प्रेक्षकातून टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे.
आपल्या अभिनयाची ती पावती असते. उत्तमची रे कभी न जाए. ऐका आता, हा जीवनाचा अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रम इतक्या ताकदीनं आपण तयार करायचा. जसं विद्यार्थ्याचा वार्षिक परीक्षेचा अभ्यासक्रम त्याला नेमून दिलेला आहे, त्यानं तो नेमून दिलेला अभ्यास ताकदीनं तयार केला तर त्याला वार्षिक परीक्षेची भीती राहत नाही. ते म्हणतात अरे 7 मे कशाला, नीटचा पेपर 7 मे कशाला, 7 एप्रिलला परीक्षा घ्या म्हणावं, 7 एप्रिल तरी कशाला, जमलं तर मार्च मध्ये घ्या म्हणावं, 2-3 महिने मोकळे मिळतील, लोक रिकाम होईल. ज्याचा अभ्यास तयार आहे त्याला उद्या पेपर द्यायची वेळ आली तरी तो घाबरत नाही. तसं प्रपंच परमार्थाचा मी आतापर्यंत सांगितलेला उत्तम अभ्यास ज्याचा तयार आहे त्याच्या समोर मरणाचा वार्षिक पेपर उभा राहिला तरी तो त्या पेपराला घाबरत नाही. ही बेडर वृत्ती तुकोबाराय बोलून देव आणि रुग्णाच्या मधला दुवा. देवाघरी पाठवण्यापासून लांबवण्याचं सामर्थ्य जगाच्या फक्त डॉक्टरांमध्ये आणि हे एक सेवेचं क्षेत्र आहे. तुम्ही कुठल्याच गोष्टी पैशात मोजू नका. एखाद्या गरजवंताला जेव्हा योग्य वेळी आणि योग्य उपचार मिळतात त्या गरजवंताला त्या उपचाराची आणि त्या डॉक्टराची किंमत काय असते विचार. महाराज काय विज्ञानाने प्रगती केली. एका माणसाची किडनी दुसऱ्या माणसाच्या शरीरात बसवायची आणि तिला काम करायला लावायचं. हे साध्या घटना आहेत का, साध्या गोष्टी आहेत का. मगाशी आमच्या श्यामभाऊकडे बसलो होतो, आपली तळणीचे श्यामभाऊ वित्ते, त्यांच्या मुलासाठी ताईसाहेबांनी
लहाने साहेबांनंतर ही दुसरी घटना ऐकायला मिळाली. तात्यारावजींच्या आईनं त्यांना किडनी दिली. 95 वर्ष माऊली जगली मला. आता परवा आई साहेबांचं देहावसन झालं. आमच्या विजयाताईंनी आत्ता ह्या 6 महिन्यापूर्वी हे घडलं. दीनानाथ मंगेशकरला डॉक्टर आहेत साहेब. किडनी गेली, त्यांची मॅच झाली, किडनी दिली. हा एका पोराला 2दा जन्म देण्याचा प्रसंग आहे ना महाराज. आणि हे घडलंय कशामुळं? वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानानं केलेल्या प्रगती. आज पुनर्जन्म झाला त्या पेशंटचा. अशा कित्येक घटना आहेत महाराज. आपल्या व्यावहारिक भाषेत म्हणतो ना आपण, वेळ आली होती पण काळ. तुम्हाला सांगू, त्या वेळेच्या काळाच्या मध्ये डॉक्टर खंबीरपणे उभा असतो, म्हणून काळ येत नसतो ध्यानात. मी 2013ला जवळून ह्या घटना अनुभवल्या. आणि 60% आमची पत्नी गेली म्हणून इथून परळीच्या ICU मधून आम्ही बाहेर काढलो. त्यामुळे AC ॲम्ब्युलन्समध्ये टाकून निघालो. 60% फुफ्फुस डॅमेज होतं, 40% काम करत होतं. तिथं गेल्यावर फक्त 1.5 तासामध्ये सगळ्या प्रोसेस पूर्ण झाल्या. 1.5 तासात फक्त डॉक्टर म्हणले, एकदा हृदयाचं मला बघू द्या. हृदय जर व्यवस्थित काम करत असेल तर मला टॅपिंग करून छातीतलं पाणी काढायला फक्त अर्धा तास लागेल. हृदय किती काम करतं बघू. कवठाळे सरांकडे ॲम्ब्युलन्स जायला 10 मिनिटं, यायला 10 मिनिटं, त्यांनी 10 मिनिटं घेतली. तो अर्धा तास, आमच्या प्रवासाचा 1 तास, 1.5 तास, 1 तास 31व्या मिनिटाला डॉक्टरांनी ऑपरेट करायला घेतलं. आणि पाठीत इंजेक्शन टाकून 1 पाऊण लिटर पाणी, दूषित पाणी, घाण पाणी त्याच्या तिथलं बाहेर काढलं. तिथवर जायच तर 70% गेलेलं फुफ्फुस. पुन्हा टॅपिंग नंतर पाणी काढल्याबरोबर 40% वर आलं. 60% जे नादुरुस्त होतं ते 40%वर नादुरुस्त आणि 60% दुरुस्तीवर आलं. ह्या वैद्यक क्षेत्रातल्या प्रगतीच्या घटना आहेत. आणि काळ जवळ आलेला असताना त्याला थोपवून, त्याला लांबवण्याची हातोटी डॉक्टरांकडे. आणि डॉक्टरांचं तर फार विशेष होतं. कोणत्याही सर्जन सोबत हा माणूस आवश्यकच असतो. भूलतज्ञ असेल तर ऑपरेशन आहे, भूलतज्ञ नसेल तर कुठला डॉक्टर ऑपरेशनला हात लावतो. हे त्यांच्याकडे डिपार्टमेंट. आणि मुंबईत राहून कित्येक रुग्णांना हा माणूस उपयोगाला आला. गोड वाक्य सांगतो, किती खाल्लं याला महत्त्व नसतं, काय खाल्लं. किती पोषक आहार घेतला याला महत्त्व असतं. किती बोलला याला महत्त्व नसतं, काय बोलला याला महत्त्व असतं. आणि किती जगला याला महत्त्व नसतं, कसा जगला. हे जीवन इतरांच्या किती उपयोगाला आलं, समाजाच्या किती उपयोगाला आलं, दीनदुर्बळाच्या भल्याकरता किती उपयोगाला आलं. त्या जगलेल्या जीवनाची दखल आणि नोंद वर देवाला सुद्धा घ्यावी लागते. आणि मग तिथं जी उभी राहतात ती माणसं छाती ठोकपण. अहो, यांनी मरण रोज पाहिलेलं असतं. आपुले मरण पाहिले म्या. मरण डोळ्यासमोर पाहणारी माणसं असतात, ही बेडरवरतीनं जगतात. म्हणून मरणाला घाबरत नाही. पण त्यांची एकच भावना असते, माझ्याकडे आलेला कुठलाही पेशंट मरणाच्या दाढेत जाण्यापासून मी वाचवला पाहिजे आणि त्याला काही वेदना नाही झाल्या पाहिजे. डॉक्टर लोक स्वतःच्या वेदनेचा कधीच विचार करत नाहीत. इतरांच्या वेदनेनं मात्र ते व्यथित झाल्याशिवाय राहत नाही. दुःख होते जना जशी संतांची एक जात आहे. जात म्हणजे ही जन्मानं जोडलेली जात नाही, कर्तृत्वानं, त्यांच्या वागण्यानं त्यांना प्राप्त मिळालेली संत वारकरी साधू नावाची जात जमात. त्या संतांची जशी एक जात आहे, जनसेवा, जगाचा उत्कर्ष, लोकांच्या हिताची तळमळ, तशी डॉक्टर लोकांची पण एक जात आहे. रुग्णसेवा, रुग्णांच्या हिताची तळमळ आणि रुग्णांना बरं करणं, हीच त्यांची जात आहे. आणि याच
दुःखितांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याची परंपरा, तीच आमची परंपरा आहे. आणि समाजाचं हित जपणं ही आमची जात, समाजसेवकांची एक जात असते, ती एक आमची जात आहे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला हा प्रसंगिक अभंग आहे. महाराजच्या जीवनात एक भयानक प्रसंग घडला. चालू कीर्तनात, आळंदीमध्ये माऊलीच्या कीर्तन चालू तुकोबारायांचं, चालू कीर्तनात छत्रपती शिवराय बसलेले आहेत आणि परचक्रानं आक्रमण केले. मग त्यावेळेला तुकोबाराय उद्विग्न झाले. एक धर्मरक्षक राजा माझ्या धर्मकीर्तनात बसलेला असताना त्याच्या जीवावर जर संकट येत असेल तर माझं कीर्तन करण्याला अर्थ काय राहिला? तुझे दास्य करू आणि का मागो. उद्विग्न झाले तुकोबाराय. तिथून उद्विग्नतेनं तो प्रसंग टळला. तुकोबारायाची अर्थता, देवाकडे मागणी, त्यातून बसलेला प्रत्येक माणूस शिवाजी राजा दिसू लागला. परचक्राला कळेना कोणाला पकडावं. परचक्र हातबल झालं आणि खरे शिवाजी महाराज कीर्तन संपल्यानंतर गुप्त रस्त्यानं लाल महालाला पुण्याला पोहोचले. महाराजांना वर्दी मिळाली, पण तुकोबाराय उद्विग्न झाले. काय असतं महाराज, एखाद्या पोराला 36% पोट देते, गावात पेढे वाटतो, घ्या पेढे वाटतो, घ्या पेढे. कराड सर घ्या पेढा. कराड सर म्हणले काय किती मार्क पडले? 36% पडले म्हटलं. आणि दुसरं 98% पडलेलं कपाळाला हात लावून रडत बसते. मग हे 36 वाला त्याच्याकडे जात आहे, गेर पेढा. मग ते पेढे वाटायला असतो, तुला किती मार्क पडले? 36. मग तू का रडायलास? तुला तर 98 पडले. मग ते 98 वाला म्हणते बाबा तुझा अभ्यास 36 पडण्या एवढा सुद्धा नव्हता, तेवढे पडले म्हणून तू पेढे वाटतोय. माझा अभ्यास 100% पडण्या एवढा असताना मला 98 कसे पडले? मी आता फाशी घेणार आहे. तुकोबारायचं ते वागणं. अरे संकट आल्यावर तू निवारण करशील, तुझ्या बापाला निवारण करावं लागेल. आमची भक्ती त्या उंचीची आहे, तुझ्यासाठी आम्ही एवढं सगळं करून आलोय. निवारण केलं याच्याबद्दल तुकोबारायला काही नाही. तुकोबारायचं म्हणणं आहे संकट आलंच कसं? ज्याचा परमार्थ त्या उंचीचा आहे त्याचं संकट निवारण देवानं केलं, त्याच्याबद्दल ते आभारी म्हणणारच नाही. हे संकटच का आलं म्हणून ते देवाला भांडले. तुकोबाराय भांडले, म्हणले असं जर आता होणार असेल तर आता दिसू नये ऐसे करा. त्या प्रसंगातून हा अभंग आहे. कसं डॉक्टर साहेबांचं हे जीवन समाजाप्रती समर्पित, रुग्णसेवेप्रती समर्पित, आणि त्या मानानं आयुष्य कमी मिळालं, पण ते जे मिळालं ते आयुष्य त्यांनी सार्थकी लावलं, जनसेवेसाठी वापरलं. त्यांच्याकडं मदत मागायला गेलेला कुठलाच माणूस खाली हाताने माघारी आला नाही. त्यांना जे शक्य असेल ते त्या लोकांसाठी ते मध्यरात्री उपलब्ध राहिले. कित्येक रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिला आणि कित्येक कुटुंबांना त्यांचा रुग्ण सुखरूप हातात देऊन, त्या रुग्णाला जीवनदान देऊन, त्या रुग्णाच्या कुटुंबावरच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित केला. अशा पवित्र स्मृतीनं, पवित्र आचार विचारानं जगलेले डॉक्टर, त्यांचं अचानक जाणं झालं तेव्हा त्यांच्या मागे त्यांचे बंधू अनिलरावजी, उत्तमरावजी गित्ते, त्यांचा मुलगा चिरंजीव आरुष, संतोषरावजी गित्ते, समस्त गित्ते परिवार आणि गित्ते परिवाराशी निगडीत असलेला आमचा मुंडे परिवार, आमचे माधव अण्णा, सुरेश भाऊ, त्यांचा मुंडे परिवार, तळणीचा गित्ते परिवार, कोकवाडीचा मुंडे परिवार, आणि ह्या दोन्ही परिवारावर कोसळलेलं हे दुःख भगवंतानं आमच्या दोन्ही परिवाराला ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती, सामर्थ्य द्यावं आणि डॉक्टरांच्या स्मृती सदैव आमच्या आठवणीमध्ये राहाव्यात. त्यांचं स्मरण आम्हाला घडत राहावं आणि त्यांच्या चांगल्या वागण्याची प्रेरणा आमच्या पुढच्या पिढीनं घ्यावी. आणि गित्ते परिवारातून, मुंडे परिवारातून असा एखादा डॉक्टर होऊन त्यांनी त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पुढं पूर्णत्वाला नेण्यासाठी नक्की प्रयत्न करावेत. हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली असते. त्यांना आयुष्य जास्त नाही मिळालं ना, मग त्यांच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या गोष्टी करायला या परिवारातून एखादा सदस्य पुढे येऊन त्याच्याकडून त्या गोष्टी साकार व्हाव्या, म्हणजे खऱ्या अर्थानं त्या जीवनाला ती श्रद्धांजली राहते. तेव्हा डॉक्टर साहेबांना सद्गती मिळो म्हणण्यापेक्षा असा सज्जन प्रवृत्तीनं
आणि लोकोपयोगी जीवन जगलेल्या पुरुषाला सद्गती मिळालेलीच आहे असं माझं ठाम मनोमन मत आहे. तेव्हा भगवंतानं त्यांना त्यांच्या जवळ जागा दिलेलीच आहे. ती जागा चिरंतन राहावी. पुन्हा जन्म देण्याचा योगच आला तर परत गित्ते मुंडे परिवारातच जन्म द्यावा आणि पुन्हा डॉक्टर बनवून पुन्हा त्यांच्याकडून रुग्णसेवा करून घ्यावी एवढीच भगवतचरणी प्रार्थना. डॉक्टरांना श्रद्धांजली, सेवेला विराम. ज्ञानेश्वर